उपवासासाठी काय खावे आणि काय खाऊ नये? दूध. दूध पिताना थंड दूध पिऊ नका, कारण त्यामुळे शरीरातील कफ वाढतो. दूध पिताना कोमट करून घ्या. गाईचे दूध सर्वात श्रेष्ठ सांगितलेले आहे. गाईच्या दुधात शतावरी कल्प टाकून तुम्ही घेऊ शकतात. म्हशीचे दूध घेत असाल तर ते पचायला जड असते. अशा वेळेस त्यात थोडे पाणी टाकून चिमूटभर सुंठ पावडर टाकून चांगले उकळून घ्या. त्यामुळे ते पचायला हलके होते. तूप. साजूक तुपाचा वापर करा. उपवासासाठी खीर करत असाल किंवा साबुदाणे करत असाल तर तुपाची फोडणी नक्की द्या. तुपामुळे पित्त कमी होते. तसेच शरीराला स्निग्धता मिळते. चांगले तूप वापरल्यास कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका उद्भवत नाही. नारळ पाणी. उपवास असल्यामुळे कमी प्रमाणात अन्न घेतल्यामुळे पाणीही कमी पिले जाते. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते, म्हणजेच डिहायड्रेशन होते. त्यामुळे चक्कर येणे, हातपाय गळून गेल्यासारखे वाटणे, डोकं दुखणे असा त्रास होतो. डिहायड्रेशन होऊ नये यासाठी नारळ पाणी अतिशय उपयुक्त आहे. ताक. ताक पिताना खूप आंबट किंवा थंड असू नये. ताक शक्यतो घरीच तयार केलेले आणि फ्रेश असावे. ताक पिताना त्यात साखरेऐवजी खडीसाखरेचा वापर करावा. खूप सकाळी किंवा संध्याकाळी ताक पिणे टाळा. ताक शक्यतो दुपारी घ्या. ताक पिताना त्यात सुंठ पावडर, सैंधव मीठ व काळे मिरेचे पावडर टाकून घेतल्यास कफाचा व गॅसेसचा त्रास कमी होतो. फळांचा वापर करा. केळी, चिकू, सफरचंद, पपई यांचा वापर करा. फळांचा ज्यूस करूनही तुम्ही घेऊ शकतात. ज्यूस करताना मात्र साखर कमी वापरा. भगर ही पचायला हलकी असते, त्यामुळे उपवासाला तुम्ही नक्कीच खाऊ शकता. राजगिरा पचायला हलका, वजन कमी करण्यासाठी, हाडं मजबूत होण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, पित्ताचा त्रास होत असेल तर अतिशय उपयुक्त आहे. त्यासोबत रताळेसुद्धा तुम्ही खाऊ शकतात. ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, खजूर, अक्रोड, मनुका यांचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. नुसते शेंगदाणे खाण्याऐवजी शेंगदाणे प्लस गूळ किंवा चिक्की खा. चहा, कॉफी यांचं सेवन अजिबात करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, उपवास सोडताना सात्विक आहाराचं सेवन करा. कमी प्रमाणात अन्न सेवन करा, म्हणजे अपचन होणार नाही. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. समुपदेश.